हॅलो गाईज, आज आपण आलो आहे माझगावामध्ये, जे की वेल्हा तालुक्यामध्ये आहे. राजगड किल्ल्याजवळ आहे आणि ही भात लावणी आहे सध्या सुरू. तर आपण आता भात लावणी पाहणार आहोत सगळेजण. समोरचा जो डोंगर दिसतोय त्या डोंगरावरून त्या झऱ्यामार्गे हे पाणी तिथं आलेलं आहे असं. आणि ह्या झऱ्यातून ह्या भाताची जी खाचरं बघतोय आपण, त्याच्यामध्ये सगळं पाणी साठलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण भात लावणी करणार आहोत माझगावामध्ये. हे आपले शेतकरी बंधू भगिनी आहेत. त्यांनी भात लावणीतून सध्या ब्रेक घेतला आहे आणि दुपारचं जेवण चालू आहे त्यांचं. त्यांच्याबरोबर गाय आणि त्यांचे कुत्रेसुद्धा आहेत. ही नांगर झोकड आहे, ज्याच्या मदतीने आपण भात लावणी करणार आहोत. माझगावची ही माती, ज्या मातीमध्ये हा भात पिकतो आणि आपण शहरामध्ये ही सगळी लोक चवीने हाच भात मोठ्या आवडीने खातो. कचऱ्यांमध्ये बघा पाय किती खाली चाललेला आहे माझा. हे असं भाताचं रोप आहे, आपण बघू शकता माझ्या मागे. आता हेच रोप अशा पद्धतीने काढणार आहे असं. आणि हे काढल्यानंतरनं हे जे बाजूला आपण शेतामध्ये बघतोय, तर तिथे याची आपण लावणी करणार आहोत. आता हे भाताचे रोप जे आहे, तर ते मी उपटत आहे. हे बघा अशा प्रकारे ते आता उपटलेलं आहे भाताचं रोप. आता हे भाताचं रोप उपटल्यानंतरनं आपण हे बघू शकता की शेतकरी बांधव आपले अशा मूठ तयार करतात. आणि ह्या मूठ आपण नंतरनं तिकडचं शेत आहे, तर त्याच्यामध्ये आपण त्याची लावणी करणार आहोत. इथं आता भात लावणीच्या शेतामध्ये आता उभं आहे आणि आपण आत्ताच बघितलं की कशा प्रकारे भाताचं रोप आपण काढतो आणि मूड बांधून आता इकडं आपण त्या ह्या खेचरामध्ये, या शेतामध्ये आपण त्याची भात लागवड करणार आहोत. तर एका लाईनमध्ये बघा सगळे आपल्याला भाताची रोपं दिसतात. तर त्याच्यामागचं कारण म्हणजे ही जी रोप आहे, ही जी दोरी आहे, तर ती त्यांनी अशा प्रकारे लावलेली आहे इकडे. तर ह्या दोरीच्या मदतीने सगळे जी लावणी आहे ती बरोबर एका लाईनमध्ये आपण करू शकतो. अशा 3 ते 4 काड्या आपल्याला घेऊन भाताच्या अशी आपण त्याच्यामध्ये लावणी करणार आहोत. त्या दोरीच्या समांतर ही अशी लागवड होणार आहे. दोरीला लावून हे आपल्याला करायचे आहे. ही बैलजोड बघा चाललेली आहे आता नांगरणीसाठी. ते दादा घेऊन चालले आहेत बैलजोडीला. बैल आता झोपलेली आहेत नांगरणीला.
नांगरणीसाठी आता बैल रेडी झालेली आहेत. बांधानी चाललंय. नांगरणीला आता हे दादा सुरुवात करतायत. तर ह्याचं कारण का करायची ही नांगरणी, तर ह्याचा मुख्य उद्देश हा आहे की खालची जी माती आहे तर ती हल्ली पाहिजे, हाड माती हल्ली पाहिजे, लुसलुशीत झाली पाहिजे, जेणेकरून आपण जी भाताची लागवड करणार आहोत तर ती इझिली करता हवी, आपल्याला ते सोपं जावं पेरण्यासाठी. लुसलुशीत मातीत ते अगदी सोपं होऊन जातं. त्या मागे तुम्ही बघू शकता हे दादा आता करतायत नांगरणी ह्या भात शेतीसाठी. बैलजोडीने आता टर्न घेतलेला आहे. दादा बैलांची नावं काय आहेत? इकडचा मास्तर आणि इकडला बंट्या. मास्तर आणि बंट्या हे आता नांगरणी करतायत भात शेतामध्ये. मास्तर बंट्याची जोडी आता ही भात लागवड करतीये आणि आपल्या मालकाच्या खांद्याशी खांदा लावून ते सुद्धा अगदी हिरिरीने या भात लागणीमध्ये सहभाग त्यांचा दर्शवत आहेत. बंट्या आणि हा आहे मास्तर. कशी सुरेख नावं आहेत या बैलांची. हा आहे आपला खराखुरा निसर्ग, जे की आपण शहराच्या लँडस्केपमध्ये निसर्गाला शोधण्याचा प्रयत्न करतो, पण हा खराखुरा निसर्ग आपण बघू शकता. शेतातून हे खळखळणारं पाणी, शेतात काम करणारी ही बैल, आपले शेतकरी बंधू भगिनी जे आपल्यासाठी दिवस रात्र कष्ट करतात, जेणेकरून आपलं पोट भरता यावं, आपण चवीने खाता यावं. एवढं भात लावणीचे कष्ट केल्यानंतरनं आता मी आलोय ह्या वाहत्या पाण्यामध्ये माझे पाय आणि हात धुण्यासाठी. भात लागवडीचा हा असा अनुभव घेतल्यानंतरनं आता आम्ही इथून निरोप घेतोय पुढच्या डेस्टिनेशनसाठी. पुन्हा भेटू.